मित्रांनो इथं 3 कुंड आहे बरं का. हे पहिलं कुंड जे आहे ब्रह्म म्हणून, इकडे विष्णू कुंड आणि ते महेश, असे 3 कुंड इथं आहे. आणि आपल्याला जायचं वरती ब्रह्मगिरीला, वरच्या साईडला. त्याच्या तिकडे समोरच्या साईडला गंगाद्वार वगैरे. आणि आता आपण वरती आल्यानंतर आता सपाट्याच्या वरती आलं बरं का. आणि सुंदर असं दृश्य दिसतंय मित्रांनो. आणि आता नेमकं ऊन पण खूप वाढलं आहे बरं का. जोपर्यंत खालच्या साईडला होतो तोपर्यंत सावली होती. आणि आता समोरच्या साईडला आल्यानंतर आणि ते समोरचं छोटं मंदिर दिसतं ना मित्रांनो, ते लग्नस्तंभाचं स्थान आहे बरं का. तर चला जायचं पुढे आपल्याला. आता बरेच भाविक भक्त वरतून येताना दिसतं आपल्याला. चला आपल्याला पुढे जायचं. तर मित्रांनो आता आपण खाली आलो बरं का. आणि इकडे समोरच्या साईडला थोडंसं पृष्ठभाग वरती. इथं तळ बघा किती मोठं, एकदम मोठं असं तळ आहे. आणि ज्या जटा वगैरे आपटलेलं आहे ते स्थान पण आपल्याला पाहायचं. बहुतेक इकडेच कुठं तरी दिसतंय. आणि खूप असं दम लागला मित्रांनो. बहुतेक हे जटा वगैरे आपटले असते मित्रांनो. इथं गंगा गोदावरी उगम बरं का समोरच्या साईडला. आणि बरेच भाविक भक्त आले इथं. आणि खूप असं सुंदर दृश्य आहे मित्रांनो, मनमोहक नाही का. आता हे 2-3 डोंगर जर ओलांडले मित्रांनो तर समोरच्या साईडला पालघर, ठाणे असं ठिकाण लागतं बरं का. म्हणजे इकडं समोरच्या साईडला समुद्र आहे त्या साईडला. मग इथून 100 किलोमीटर तुम्ही त्या साईडला गेले तर इकडे समुद्र वगैरे लागतो. आणि खूप अशी हवा वगैरे चालू मित्रांनो इथं. आणि बहुतेक जे जटा वगैरे आपटले ते हे स्थान, तर समोरचं स्थान तिथं दिसतं तुम्हाला ते. आणि बरेच मित्रमंडळ फोटो शूटिंगसाठी नाही तर वरती जात असतं बघा. तर चला आपल्याला बरेच भाविक भक्त इकडं लिंगोरच्या वगैरे असं रचून जातात, काहीतरी इच्छा असेल किंवा काय. तर चला आपल्याला खाली पण जायचं. आता इथून खाली उतरायला जायचं आहे. एकदमच डोंगर, बरेच लोक असे आनंद घेतात. असं सुंदर असं दृश्य बघा मित्रांनो. चला महादेवांच्या ठिकाणी जायचं आता आपल्याला. चला जाऊया पुढं. मित्रांनो आपण चाललो आता खाली. आपल्याला आता गंगा गोदावरीचं उगमस्थान हे बघायचं आहे नाही का. बऱ्याच वेळापासून मित्रांनो आता व्हिडिओ इथपर्यंत बघितला तुम्ही. आणि खूप असं मेहनतीनं मित्रांनो आम्ही व्हिडिओ टाकत असतो बरं का. आणि आता हे ठिकाण पा कसं आहे चालायला. आणि खूप असं सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो. तर हे चालायला थोडंसं कसं प्लेन आहे नाही का, खडबडा रस्ता आहे. तर तो पण दाखवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न. तसं इकडनं पण एक रस्ता आहे असा, आणि इकडनं असा पण एक रस्ता आहे मित्रांनो. हे दोन्ही साईडनं जाऊ शकतो आपण. तर मित्रांनो आपण इकडनं न जाता आता इकडनं पुढून चाललो आहे बरं का. चला आपण जाऊया खाली. तर आपल्याला महादेवांचं दर्शन घ्यायचं आहे नाही का. मग एक भूक लागलेली किंवा आस लागलेली राहते नाही का. आणि अशा पायऱ्या दगड असं सोडत हे पायवाट मित्रांनो बरं का. जेव्हा पावसाचं पाणी येतं ना तेव्हा अशी पायवाट निर्माण होत राहते. मुख्य रस्ता तिकड नाही. तर आता उन्हाळा असल्यामुळे आपण इकडनं आलोय. पावसाळा असतं तर इकडनं कसं सरकुंडी घसरगुंडी सारखं असतं नाही का मित्रांनो. मग त्याच्यामुळे आपण इकडनं काय आलो नाही. आणि वरतून येणारं पाणी असं इकडनं येतं खाली. तर चला आपण जाऊया खाली. बरंच चालत जायचं आता मित्रांनो बरं का. आणि आपल्याला बघायचं आता मुख्य स्थान जे आपण केव्हाच बघायचंय ते आहे आपलं गंगा गोदावरी. जिथं भगवान शंकरांनी ज्या जटा आपटल्या होत्या गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी, तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. तर जाऊया त्या ठिकाणी आपण. आणि इथं बऱ्याच ठिकाणी आता इकडं मित्रांनो वडाचं किंवा उंबराचं झाड बरं का. आणि उंबराच्या झाडाजवळ मित्रांनो जर बोर वगैरे जर लावलं ना तिथं 100% पाणी वगैरे निघतं बरं का. तर असं हे ठिकाणी. तर जाऊया त्या ठिकाणावरती. दोस्तांनो असं प्लेन दगड पहा. चढा उतरा थोडासा अडचणीचा येतो नाही. चला आपण जाऊया खाली. आपण असं चालत चाललोय. आणि सवय असल्यामुळं काय वाटत नाही मित्रांनो. आमचे किरण भाऊ तिकडे मांग आहे आणि आपण पुढच्या साईडनं खाली चाललोय.
एकदा जर ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली ना दोस्तांना तर पुन्हा यमपुरी पाहायची गरज नाही होत. नुसतं डोळ्याने बघितलं तरी एवढा आघात असा महिमा ब्रह्मगिरीचा सांगितलं जातं बरं का. म्हणजे अशा ब्रह्मगिरीच्या ठिकाणी आपण आलेलो आहे, अशा पवित्र आणि पुण्य अशा ठिकाणी. तर भगवान महादेवांचा वास आहे मित्रांनो. शिवजी की लीला आहे सब, नाही का. तर चला आपण जाऊया पुढे. तर मित्रांनो आपण आत्ता आलोय गंगा गोदावरी ब्रह्मगिरी मुख्य दर्शन घ्यायचं आपल्याला. तर चला जाऊया मुख्य दर्शन घेऊन. वरती आल्यानंतर एकदमच फ्रेश वातावरण झालं बरं का मित्रांनो. तर एक चक्कर मारून घ्यावं लागलं आपल्याला ब्रह्मगिरी वगैरे नाही का. तर मित्रांनो गंगा गोदावरी मातेचं मंदिर इथं समोरच्या साईडला. त्यांचं पण तीर्थाचं वगैरे पाणी आपल्याला घ्यायचं नाही का. थोडंसं आपण कुंडातलं पाणी घेतलेलं आहे. आणि सुंदर अशी आखीव रेखीव मूर्ती मित्रांनो. अशी थांबेवर एक मिनिट. माकडं पण एकदम वानर सेना एकदम जवळ येऊन थांबलं नाही का. त्याला वरती जाऊया आता. तर आपण इकडे चाललोय मित्रांनो गंगा गोदावरींचं आधी ब्रह्मगिरींचं दर्शन घेऊन आता पुढच्या साईडला चालू आहे बरं का आपण. कारण इथं ब्रह्म विष्णू महेश असे 3 कुंड आहे. आता इथलं एक कुंड पिण्याचं पाणी वगैरे नाही का. समोरच्या साईडला एक कुंड आहे, इथे एक कुंड आहे मित्रांनो. 3 कुंडांचा विस्तार इथं नाही का. तर मित्रांनो हे मूळ गंगा मंदिर बरं का. तर चला जाऊया खाली तीर्थामध्ये काय काय स्नान वगैरे. तर बघू आपण. त्यांचे पाप धुतले गेले, जसे आपल्यापासून काय घडलं चुकलं असेल ते दूर झालं पाहिजे म्हणून गंगेची पूजा अभिषेक भूदान केले जातं. हे मुख्य स्थान आहे. आता हे तीर्थजा पिऊन जा, भेटून जा. आता कोणी साधूंची नावाने आपल्या परिवाराचं नाव घेऊ गंगेचं दान. मित्रांनो इथं भगवान महादेवांचं ब्रह्मगिरी स्थान म्हणून आणि गंगा गोदावरी मातेचा उगम या ठिकाण आपण आलोय बरं का. हा जो इन्कम आहे त्या ठिकाणी आपण बघितले. इथं अष्टमूर्ती शंकर महादेव आणि त्र्यंबकेश्वर महादेव असं ठिकाणी. चला दर्शन करून आपल्याला पुढच्या साईडला जिथं जटा पडले त्या ठिकाणी जायचं आपल्याला. इथं चक्रधर स्वामींचं मंदिर वगैरे पण आहे मित्रांनो. आणि हा उंबर आहे मित्रांनो बघा एकदम हिरवागार इथं. महादेवांनी जिथं जटा आपटल्या त्या ठिकाणावर आपण आहे बरं का आता मित्रांनो. चला जाऊया पुढच्या साईडला. तर मित्रांनो आता इथं आपण गंगेचा उगम पाहिला नाही का. आणि तिकडे समोरच्या साईडला ज्या जटा आपटल्या ते पण बघायचं आपल्याला महादेवांचं. ब्रह्मगिरींचं दर्शन वगैरे करून आपण पुढच्या साईडला आता प्रवासाला सुरुवात करणार आहे. तोपर्यंत हे खाली जे छोटे वावर दिसत आहे मित्रांनो ते तिकडे बघा समोरच्या साईडला खूप असा जलाशय आहे नाही का. सगळा जलाशय एकत्र होऊन आणि समोरच्या साईडला बरेच असे मोठमोठे डोंगर आहे नाही का. ते डोंगरांचं सगळ्यांचं पाणी आपल्या गोदावरीला येऊन मिळतं आणि ते गंगापूर धरणात जातं बरं का मित्रांनो. म्हणजे गंगापूर म्हणजे महाराष्ट्रातलं मातीचं पहिलं धरण आहे भारतातलं. तर त्याच्यावरती पण आपण व्हिडिओ बनवणार आहे नक्कीच. आणि हा जलाशय एवढाच भरलेला सध्या नाही का. पावसाळ्यात सगळे जलाशय इकडच्या भरतात आणि सगळे एकत्र होऊन हे गंगा गोदावरी मातेला सगळा पूर महापूर वगैरे येत असतो नाही का. तर चला जाऊया पुढच्या साईडला तिकडे समोरच्या साईडला जायचं आपल्याला आता. आणि बरीच अशी हवा चालू मित्रांनो बघा इथं. आणि चला जाऊया पुढच्या साईडला आता.
माकडं बघा कसे बसलेले, मस्त बिस्किट वगैरे खाऊ राहिले. ब्रह्मगिरी मुख्य दर्शनच्या तिथं बसलेले बघा, समोरच्या साईडला बसले मस्तपैकी. मित्रांनो एकदम काठावरती आता आपण आलो बरं का. हे बघा असा थोडासा कॅमेरा खाली जर दाखवला ना, आणि हवा आल्यानंतर असं खूप इथं प्रवास करणं खूप आवड आहे बरं का मित्रांनो. बघा कसं इथं समोरच्या साईडला बघा दिसतंय तिकडं महादेवाने ज्या टापटल्या ते स्थान तिकडे समोर आपल्याला तिकडे जायचंय. जे म्हातारे मंडळ गेलं ना, आता हे मंडळ गेलं मित्रांनो, त्यांच्या पाठीमागे जावं लागलं आपल्याला नाही. आणि खाली बघितल्यानंतर असं दृश्य दिसतं बघा. आणि हा संपूर्ण ब्रह्मगिरीचा पर्वत मित्रांनो बरं का. चला जाऊया खालच्या साईडला. तिकडे समोरून आपल्याला आता तसंच परतीच्या प्रवासाला जायचं बरं का. आता तिकडे शेवटचं आपलं स्थान राहिलंय, महादेवांचं दर्शन घ्यायचं तिथं. आणि जिथं महादेवाने ज्या टापटल्या म्हणजे केसांचे जे अवशेष आहे तिथं ते खडकामध्ये हे सगळं दिसणार आहे आपल्याला नाही का. ते पहा कसं बसलंय, एकदम बारीक बारीक बरं का. आणि वनविभागाच्या पाठीवरती बसलं, काहीतरी खाऊ राहिलं. चला आपण जाऊया. एक इथं मस्त पाणी पिऊ राहिलं बरं का, माकडे मस्त हळूच पाणी पिऊ राहिलं तोंडाने. आणि इथं वरती एक बसलेलं आहे. आणि इथून आहे ना तेव्हा इथं एक समोर एक बसलेलं आहे छोटंसं आहे, समोरच्या साईडला मस्त बसलंय. ती काहीतरी खाऊ राहिलं बरं का. काय खातं म्हणजे शेंगा वगैरे जे भेटल ते आता खायचं. म्हणजे पुढे गेल्यानंतर बरंच आहे. ती एक तर पिसाच काढून राहिलं मित्रांनो डोक्यातलं बरं का. नाही नाही इथं बरंच बसलेले. तेव्हा ते पिसा काय काढत असेल नाही का. ते केसाळे पूर्ण ना मस्त काढायला बसले. गवताचा पाला जे भेटत ते खायचं काम करतात बरोबर. चला जाऊया पुढं. मित्रांनो आपण तिकडं ब्रह्मगिरीकडून आलो बरं का. आता ब्रह्मगिरी तिकडनं असं पास होत होत आपण ते समोरच्या रस्त्याने इकडं आलो. आणि आता थोडंसंच अंतर राहिलंय, पण सगळं बघत बघत दृश्य मित्रांनो आपण चाललोय बरं का. परत खूप असं सारं दृश्य साठवण्यासारखं राहतं नाही का. आणि खूप मोठा असा इतिहास आहे ब्रह्मगिरीला. तो आता शेवटचा इतिहास इथं ते आपलं पान कंप्लीट होईल. पण हे माकडांची मजा बघत बघत आपण चाललोय. हे बघा मस्त माकडं बसले मित्रांनो, वानर सर्व बजरंग बलीची. चला आता आपण जायचं पुढच्या साईडला. मित्रांनो हा गरुड आहे का घार आहे? घार आहे मित्रांनो बरं का. घार आहे ना. आपल्याला जटा मंदिरामध्ये जायचं आपल्याला. आपल्या वरती ना घार कंटिन्यू अशी चक्कर मार राहिली. घार आहे का गरुड आहे काय कळा लक्षात येईल मित्रांनो. आणि बरंच आता आपण भरपूर मागून आलो नाही का. आता हे जटा मंदिर आहे पहा. चला जाऊया आता जटा मंदिरामध्ये. इथं आता शेवटचं पर्व आहे मित्रांनो आपलं. कुंडातून आपण पाणी वगैरे घेऊन आपल्या महादेवाला घेऊन आता परतीच्या प्रवासाला लागलोय. तर चला आता भरपूर लांब जायचं आहे मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. एक मध्य भागी आल्यानंतर आहे ना इथे एक तळ आहे बरं का. खूप असं पुरातन काळातलं आहे ते. तर पाण्यासाठी पिण्यासाठी पाणी बरं की डायरेक्टली असं बघू शकता तुम्ही. तर वरती आता ब्रह्मगिरीला चढताना आमच्या काही लक्षात नाही आलं. आणि इथे आहे बघा थोड्याशा आंब्याच्या वगैरे खुणा आहे बरं का. हा पाईप वगैरे असा पसरवलेला आहे. आणि समोरून शेड आहे. तर या ठिकाणी असं पाण्याचं ठिकाणी बघा आईल्या देवी वळकर त्यांच्या काळामध्ये बांधलेलं असेल बहुतेक बरं का मित्रांनो. कारण जुने चिरे आणि सर्व दगड एका एक ठेवलेले.
अशी रचना आहे त्यांचीवाली. आणि खाली किती खोल असेल काही सांगतात नाही मित्रांनो. आणि जेवढं पण हे गंगा गोदावरीचं गुप्त गोदावरी वगैरे म्हटलं जातं ते असं गोदावरी उगम पावत पावत जाते नाही का. चला बरेच वाहनं आता पुन्हा आले आपल्या पाठीमागं. आणि हा कारण आपल्यासोबत ही पाण्याची कॅन आहे त्याच्यामुळे त्यांना इच्छा होती नाही का. तर चला जाऊया मागं.